पाठ 21वा. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. विषय मराठी. वर्ग 5वा. स्वाध्याय. प्रश्न पहिला. कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा. नंबर 1. शिकणे कधी रिकामी जागा चुका. उत्तर. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. नंबर 2. क्रिकेटची. उत्तर. क्रिकेटची बॅट लाकडी का. नंबर 3. खोकल्याची. उत्तर. खोकल्याची उबड येते का. नंबर 4. सर्दीत. उत्तर. सर्दीत नाक गळते का. नंबर 5. मेंदूला. उत्तर. मेंदूला वास कळतो का. नंबर 6. रंगीत तारे. उत्तर. रंगीत तारे असतात का. नंबर 7. दिवसा तारे. उत्तर. दिवसा तारे दिसतात का. नंबर 8. माणसासारखा. उत्तर. माणसासारखा माणूस दिसेल का. प्रश्न दुसरा. कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दांचा योग्य जोड्या जुळवा. अ गट ब गट. नंबर 1. कुत्रा. ब गट अ. चमचम करणे. नंबर 2. पेंग्विन. आ. वेडीवाकडी चाल. नंबर 3. साप. ई. तोकडी मान. नंबर 4. वटवाघूळ. ई. पाण्यात तरणे. नंबर 5. मासे. उ. दिव्यावर मरणे. नंबर 6. पतंग. उ. रात्रीचे फिरणे. नंबर 7. काजवा. नंबर ए. वाकडी शेपटी. उत्तर. नंबर 1. कुत्रा. ए. वाकडी शेपटी. नंबर 2. पेंग्विन. ई. तोकडी मान. नंबर 3. साप. आ. वेडीवाकडी चाल. नंबर 4. वटवाघूळ. रात्रीचे फिरणे. नंबर 5. मासे. पाण्यात तरणे. नंबर 6. पतंग. दिव्यावर मरणे. प्रश्न तिसरा. तुमच्या मनाने लिहा. नंबर 1. तुमचा मित्र लिहिताना अनेक चुका करतो, तुम्ही काय कराल. उत्तर. माझा मित्र माझ्यासमोर लिहिताना चुका करत असल्यास त्याने केलेल्या चुकांची मी त्याला जाणीव करून देईल आणि त्याची चूक सुधारायला सांगेल. नंबर 2. वाचन करताना तुमच्या कोणकोणत्या चुका पुन्हा पुन्हा होतात त्या टाळण्यासाठी काय कराल. उत्तर. वाचन करताना जास्तीत जास्त उच्चारण्याच्या चुका होत असतात. ऱ्हस्व दीर्घाच्या चुका होतात. अशा चुका सुधारण्यासाठी आम्ही रोज प्रकट वाचन करू आणि समोर बसलेल्या व्यक्तीला आमची चूक सांगायला लावू. असे केल्याने वाचनातील चुका समजतील व सुधारतील. प्रश्न 4. कवितेतील प्रश्नांसारखे प्रश्न कधी तुम्हाला पडतात का. याशिवाय कोणते वेगळे प्रश्न तुम्हाला पडतात त्या प्रश्नांची यादी तयार करून पालक, शिक्षक, मित्रमैत्रिणींना दाखवा. चर्चा करून उत्तरे मिळवा. वर्गात सांगा. उत्तर. आम्हाला पडणारे प्रश्न खालीलप्रमाणे. नंबर 1. सूर्य सकाळीच का उगवतो. नंबर 2. पाऊस कसा पडतो. नंबर 3. ऋतू कसे बदलतात. नंबर 4. पक्षी आकाशात का उडतात. नंबर 5. जहाज पाण्यात कसे तरंगते. नंबर 6. वीज कशी चमकते. नंबर 7. विमान कसे उडतात.
नंबर 8, समुद्राला लाटा का येतात? प्रश्न 5वा, शिकणे कधी संपत नाही असे तुम्हाला वाटते का? खालील व्यक्तींकडून, प्राण्यांकडून, निसर्गातील विविध गोष्टीतून तुम्ही काय काय शिकला ते लिहा. उत्तर नंबर 1, आईकडून चांगले संस्कार शिकायला मिळते. नंबर 2, वडिलांकडून शिस्त शिकायला मिळते. नंबर 3, झाडांकडून दुसऱ्याला मदत करणे. नंबर 4, पर्वताकडून सहनशीलता शिकायला मिळते. झाडांकडून दुसऱ्याला मदत करणे. नंबर 5, नदीकडून सतत आपले कार्य करत राहणे हे शिकायला मिळते. नंबर 6, गाढवाजवळून परिश्रम करणे शिकायला मिळते. नंबर 7, कुत्र्याकडून प्रामाणिकपणा शिकायला मिळते.